मित्रांनो, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या खांबामागे आणि मूर्तीमागे दडलाय शतकांचा संघर्ष. परकीय आक्रमणांशी दिलेला लढा आणि दोन राज्यांमधलं भक्तीचं अतूट नातं. आज असा इतिहास जाणून घेऊया जो तुम्ही कधीच ऐकला नसेल. पंढरपूरचा सर्वात जुना उल्लेख आढळतो थेट इसवी सन 516 मधील राष्ट्रकूट काळातील एका ताम्रपटात. म्हणजे हे क्षेत्र किमान 6व्या शतकापासून अस्तित्वात आहे. आज आपण जे भव्य विठ्ठल मंदिर पाहतो त्याचा अधिकृत इतिहास 12व्या शतकापासून सुरू होतो. ज्येष्ठ इतिहास संशोधक ग ह खरे यांच्या मते होयसळ साम्राज्याचा राजा विष्णुवर्धन याने या मंदिराचं मूळ बांधकाम केलं आणि आपल्या नावावरूनच लाडक्या दैवताला विठ्ठल हे नाव दिलं. त्यानंतर यादव राजवटीत या मंदिराचा खऱ्या अर्थाने विस्तार झाला. शके 1111 मध्ये देवगिरीच्या भिल्लम यादवांनी आणि शके 1195 मध्ये राजा रामदेवराय व त्यांचे मुख्यमंत्री हेमाद्री पंडित यांनी या मंदिराची नव्याने व्यवस्था लावून याला भव्य रूप दिलं. म्हणूनच या मंदिरावर यादवकालीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीची दाट छाप आहे, जिथे चुना न वापरता दगड एकमेकांमध्ये अचूक गुंतवून बांधकाम केलं जातं. मंदिराच्या महाद्वारात आहे पवित्र नामदेव पायरी. आत गेल्यावर दिसतो 16 दगडी खांबांवर उभा असलेला 16 खांब मंडप, ज्यावर महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. गर्भगृहात विठ्ठलाची 3 फूट उंच वालुकाश्माची मूर्ती आहे. विठ्ठलाच्या मस्तकावर असलेली उंच टोपी म्हणजेच शिवलिंग आहे, जे शैव आणि वैष्णव पंथांच्या ऐक्याचं जगातलं सर्वात मोठं प्रतीक आहे. पुढे 14व्या शतकात जेव्हा यादवांचे साम्राज्य नष्ट झाले तेव्हा विठ्ठलाची मूर्ती आक्रमकांपासून वाचवण्यासाठी विजयनगरच्या हिंदू साम्राज्यात हलवण्यात आली. तिथला सम्राट कृष्णदेवराय याने हंपीला भव्य विजया विठ्ठल मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली. पण पंढरपूर पोरकं झालं होतं. तेव्हा संत एकनाथ महाराजांचे पणजे संत भानुदास हंपीला गेले. त्यांनी आपल्या उत्कट भक्तीने राजाचं मन जिंकलं आणि विठ्ठल मूर्ती पुन्हा सन्मानाने पंढरपुरात आणली. सन 1659 मध्ये जेव्हा अफजल खानाने पंढरपूरवर हल्ला केला तेव्हा मुख्य पुजारी प्रल्हाद महाराज बडवे यांनी मूर्ती माढा येथे सुरक्षित हलवली. पुढे औरंगजेबाच्या आक्रमणादरम्यान देगावचे वतनदार सूर्याजी घारगे पाटील यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तब्बल 4 वर्ष 11 दिवस आपल्या शेतातल्या विहिरीत आणि करब्याच्या गंजीमध्ये लपवून ठेवली होती. म्हणूनच संत नामदेव महाराजांनी म्हटलंय, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. याचा भौगोलिक अर्थ नसून आध्यात्मिक अर्थ आहे. वैकुंठ म्हणजे मुक्ती आणि पंढरी म्हणजे सगुण भक्ती. संतांच्या मते ईश्वराने मोक्षापेक्षा भक्तीला श्रेष्ठ मानलं. म्हणूनच देहरूपी पंढरीत भक्तीचं चैतन्य आधी निर्माण केलं. इतिहास, भक्ती आणि संघर्षाचा हा अद्भुत संगम असलेला आपल्या विठू माऊलींच्या पंढरपूरचा हा इतिहास प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचायलाच हवा. तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आम्हाला आत्ताच फॉलो करा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.